कोतुळ प्रीमियर लीग या स्पर्धेचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात। पहिला बॉल, पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय मनोज जायभावे यांच्या बॅटमधून। या स्पर्धेतल्या पहिल्याच चेंडूवर एक चौकार येताना पाहायला मिळतो। 4 धावा। खेळाडू, सुप्रसिद्ध खेळाडू, यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला सुंदर फटका पाहायला मिळतोय। तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल वेगात जातोय सीमारेषा पार। लागोपाठचा दुसरा चेंडू। दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध कोतुळ प्रीमियर लीग या स्पर्धेचा आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातली पहिली लढत। एका बाजूला समता प्रतिष्ठान कोतुळ आणि दुसऱ्या बाजूला रुद्र माऊली अकोले या दोन संघांच्या दरम्यान ही लढत आहे। योगेश शेठ देशमुख आणि गणेश शेठ घाटकर यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला अनुपजी पारासुर आणि सुजित नवले यांचा संघ आपल्याला खेळताना दिसतोय। मनोज जायभावे एका बाजूला ॲज अ आयकॉन म्हणून खेळणार आहेत, तर पहिलं षटक विश्वजित ठाकूर ॲज अ आयकॉन म्हणून। हो, सचिनसाठी हा बॉल पुढे टाकला होता, थोडासा लेन बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। आमदार साहेब आता सर्वांना भेट देत आहेत, प्रेक्षकांना, खेळाडूंना। नक्कीच यातून एक गोष्ट सिद्ध होते की जमिनीवरचा नेता डॉक्टर किरणजी लहामटे साहेब, मोठा संघर्षमय प्रवास साहेबांचा राहिलेला आहे। यावेळेला चांगला फटका आहे, मिड ऑफ मध्ये खेळलाय, बॉल वेगात जातोय सीमारेषा पार। कार्य सम्राट आमदार चषकाचा एक सुंदर चौकार। पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि पहिलं षटक संपल्यानंतर 15 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात। आमदार साहेब प्रेक्षकांना भेट देत आहेत। संपूर्ण मैदानावर जे प्रेक्षक या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेत त्या सर्वांना साहेब भेट देत आहेत। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। मनोज जायभावे यांच्या बॅटमधून 3 चौकार आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळालेत। विश्वजित ठाकूर 2 चौकार आलेत। पहिल्या षटकाचा खेळ एक चौकार सचिन खडकेच्या बॅटमधून आला।
एक चौकार सचिन खडकेच्या बॅटमधून आला, 2 चौकार मनोज साहेब यांच्या बॅटमधून आला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावर 15 धावा. चांगला चेंडू, श्याम त्र्यंबके आलेत गोलंदाजी करण्यासाठी. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फिरकीचा जादूगर म्हणून ज्या गोलंदाजाची ओळख आहे, श्याम त्र्यंबके गोलंदाजी करण्यासाठी नगर शहरातील खेळाडू आहेत. आज ॲज अ आयडॉल म्हणून तुम्हाला खेळताना दिसत आहेत. समोर मनोज नाना. यावेळेला बॉल हवेत आहे, फटका इथे फसतोय. बॉल फाईन लेगच्या दिशेने वेगात निघून जाईल. अगदी सीमारेषेच्या जवळ बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणाऱ्या धावफलकावरती 17 धावा. श्याम त्र्यंबके आलेत. पहिल्या षटकामध्ये थोड्याशा धावा खर्च झाल्या, परंतु त्यानंतर या ओव्हरमध्ये थोडासा धावा रोखण्याचा जो प्रयत्न आहे तो मात्र या ठिकाणी केला जाणार आहे. श्याम त्र्यंबकेकडे अनुभव मोठा आहे. दोन्ही बाजूला बॉलला फिरवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. पुढे टाकलाय, सुंदर फटका. मनोज नानाच्या बॅटबंद. आमदार चषकातला पहिला दिमाखदार षटकार. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. यावेळेला सन्मानपूर्वक हा चेंडू खेळलाय. वाईडिश मिड ऑफ मध्ये बॉलला अडवलं जाते. एक सिंगल पूर्ण होते. इंटेलिजंट क्रिकेट मनोज नानाच्या माध्यमातून बघायला मिळतंय. खरं तर या मैदानामध्ये, या स्पर्धेमध्ये कित्येकदा मनोज नानांना तुम्ही खेळताना पाहिलं. नाशिक परिसरातील सिडको या विभागातून येणारा खेळाडू आणि आज पहिल्या सामन्यामध्ये ॲज अ आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळतो. यावेळेस इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, बॉल उंच आकाशामध्ये. बॉलला जज करू शकले नाहीत क्षेत्ररक्षक तिथे आणि 2 धावा पूर्ण केल्या जाणार आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढली आणि ती मात्र पुढे जाऊन पोहोचली आहे 24 धावा. या स्पर्धेची आपण सर्वांनी आतुरतेने वाट पाहिली. आपल्या सर्वांना प्रतीक्षा होती या स्पर्धेची आणि आजपासून आपण सर्वजण या स्पर्धेला अनुभवत आहे. सर्वांचं स्वागत. स्विचिट करण्याचा प्रयत्न सचिनचा राहिलाय. बॅटवर हा चेंडू प्रॉपर येताना पाहायला मिळाला नाहीये. तोपर्यंत एक सिंगल इकडे पूर्ण केली जाणार आहे. चांगली गोलंदाजी ओव्हरमध्ये राहिली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे बिनबाद 25 धावा धावफलकावरती आहे. 2 ओव्हर नंतर 25 धावा. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. धावसंख्या झाली आहे 27. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. आज एकूण 4 संघ तुम्हाला खेळताना दिसत आहेत. समता प्रतिष्ठान कोतुळ, रुद्रमाऊली अकोले, अमलेश्वर क्रिकेट क्लब आंबोळ आणि सावली कॅम्पिंग भंडारदरा हे 4 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये आज विश्वजित ठाकूर यांना तुम्ही ॲज अ आयकॉन म्हणून कोतुळ नगरीमध्ये बघताय. ज्या खेळाडूची चर्चा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आहे. फाल्कॉन रायझर्स हैदराबाद ISPL मध्ये आपण ज्या खेळाडूला खेळताना बघितलं तोच विश्वजित ठाकूर आणि सर्वाधिक वेगवान चेंडू टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हाताळणारा खेळाडू म्हणून त्याची एक वेगळी ओळख आहे. तो आज कोतुळमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून खेळताना दिसतोय. विकी मुंडे यांना आपण बघणार आहोत. श्याम त्र्यंबके यांना आज आपण बघणार आहोत. ॲज अ आयडॉल म्हणून ते खेळताना दिसतात. मोठा फटका खेळण्याचा इरादा बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये कारण बॉलच्या लाईनमध्ये फलंदाज आले नाही. थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघणारा बॉल तो मात्र बीट करून जातोय. ही ओळख राहिली आहे विश्वजित ठाकूर यांची. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा 6 षटकांची लढत पहिलीच मॅच आहे. कोतुळ प्रीमियर लीग 2025 कार्यसम्राट आमदार चषक डॉक्टर किरणजी लहामटे साहेब आणि साहेबांच्या
वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं हा जिगरबाज वाघांचा रणसंग्राम. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर हाही चेंडू निघून गेला वेगात. बॅट आणि बॉलमध्ये इथेही संपर्क नाहीये, प्लेड अँड मिस. तर दुसऱ्या बाजूला ॲज अ आयकॉन म्हणून मनोज जायभावे यांना तुम्ही बघणार आहात. दुसऱ्या बाजूला सुहास खोळे आहेत, रवी गोहिरट यांना तुम्ही बघणार आहात. अमलेश्वर क्रिकेट क्लब आंबोळ संघामध्ये अमोल डुबे आणि किरण खोबरे या दोन खेळाडूंना देखील तुम्ही इन ॲक्शन बघणार आहात. ॲडव्हेंचर सावली कॅम्प भंडारदरा या संघामध्ये आज विकास धोंगडे, विनय वाबळे आणि अभि पुंडे या खेळाडूंना तुम्ही आज खेळताना बघणार आहात. 3 चेंडू लागोपाठचे निर्धाव आलेत. पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाच्या विरुद्ध 3 चौकार आले होते तो गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये 3 लागोपाठचे चेंडू निर्धाव टाकताना बघायला मिळतोय. नाव आहे विश्वजीत ठाकूर. पुनरागमन कसं असावं ते मात्र या ओव्हरमध्ये तुम्हाला बघायला मिळतंय. पुढच्या एकदा शॉर्टबॉलचा वापर, बॅकफुटला गेले, कट केला फटका, बॅकफुट पॉइंटला बॉल वेगात चाललाय. क्षेत्ररक्षक फार दूर वरती आहेत आणि सचिन खोडकेन आपली कला दाखवली आहे. बॉलला पाठवले सीमारेषा पार, येतोय चौकार. सचिन खोडकेच्या बॅटमधून हा चौकार आला. थोडीशी वाट पाहिली खरं तर या बॉलची. सचिन खडके यांच्या बॅटमधून हा चौकार. सचिन खडकेचा हा चौकार आला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाणाऱ्या धावफलकावरती 31 धावा, 31 रन, 31 धावा धावफलकावर. सर्व प्रेक्षकांना साहेबांनी भेट दिली आणि तदनंतर आपण जर बघितलं तर साहेब पुढच्या कार्यक्रमाकडे मार्गक्रमण करतायत. या स्पर्धेसाठी साहेब आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. धावसंख्या 31 आहे, 31 रन आफ्टर थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. विश्वजीत ठाकूर गोलंदाजी करताना दिसत आहेत. समोर सचिन आहे. बॉल हवेत आहे, फटका यावेळेचा थोडासा मिसटाइम आहे. नो मॅन्स एरियामध्ये बॉल लँड होईल. निर्मनुष्य क्षेत्रामध्ये निर्जन स्थळी हा बॉल पडेल आणि तोपर्यंत एक सिंगल ती मात्र इथे पूर्ण होणार आहे. ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त होतोय. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या शक्तिशाली संघांमध्ये धावा जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. जर केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये 32 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. तुमच्याकडे वेळ जास्त नाहीये त्यामुळे आमची विनंती सातत्याने राहील. 5 ओव्हर तुम्हाला 25 मिनिटांमध्ये पूर्ण करायच्यात. 12 वाजून 54 मिनिटांनी या इनिंगला सुरुवात झालेली आहे. 2 ओव्हर नंतर 32 धावा झाल्या. मनोज जायभावे चांगली बॅटिंग करतायत. त्यांच्या बॅटमधून 2 चौकार, 1 षटकार आला. सचिनच्या बॅटमधून 2 चौकार आतापर्यंत आले. ही जोडी जमली मैदानामध्ये आणि चांगला खेळ या जोडीच्या माध्यमातून होताना दिसतोय. आज पहिला दिवस आणि पहिली लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघणार आहात. एका बाजूला कोतुळचा संघ तर त्यांच्या विरुद्ध अकोले. सागर गोंदखे आलेत. यावेळेला इनसाइड आउटचा हा फटका, बॉल हवेत आहे. फटका इथे थोडासा मिसटाइम जरूर होता परंतु क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले बॉलवर जाण्याचे परंतु बॉलला तेही जज करू शकले नाहीत. निर्मनुष्य क्षेत्रामध्ये हा चेंडू पडेल आणि तोपर्यंत एक सिंगल इकडे पूर्ण होणार आहे. धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली आहे 33 वर. 7S लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं तुम्हाला बघायला मिळतं. सागर गोंदके यांना आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतो. स्वतः संघनायक आहेत, गोलंदाजी करण्यासाठी आलेत. लॉफ्ट केलाय, क्रॉस बॅटेड फटका. विश्वजीत ठाकूर बॉलच्या खाली पकडतायत झेल. फलंदाज मनोज नाना यांचा संपतोय खेळ. पहिला धक्का. मनोज जायभावे मात्र बांधून परत आहेत. क्रॉस बॅटेड फटका, आडव्या बॅटनं बॉलला खेळायचं होतं परंतु तिथे खूप चांगला कॅच, खूप चांगला झेल आपल्याला बघायला मिळाला आणि पहिला धक्का तो रुद्र माऊली अकोले संघाला बसतोय. ऍक्शन रिप्ले पहा. हाफ ट्रॅकर होता, खूप टप्प्याचा बॉल. बॉलला फोर्स जरूर केलं परंतु टायमिंग प्रॉपर होताना पाहायला मिळाला नाहीये आणि मिड विकेट मध्ये कॅच कॅरी करण्यात आलाय. पहिला धक्का
मनोज नाना बाद झालेत आणि फलंदाजी करण्यासाठी सुहास खुळे अर्थात बाबा आलेत. नाना गेलेत आणि बाबा आलेत फलंदाजी करण्यासाठी. समोर जर पाहिलं तर सुहास खुळे. यावेळेला सागर गोंदकेचा हा चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न राहिला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी या गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत सुहास खुळे. आज ॲज अ आयडॉल म्हणून त्यांना देखील रुद्र माऊली 11 अकोले संघामध्ये संधी आहे. यावेळेला फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न बॉलच्या लाईनमध्ये आले होते. थोडेसे शफल लाईनमध्ये आले होते. लेग बाईसची एक धाव इथे कळवली जाते. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे आणि धावफलकामध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या पुढे जाणार. धावफलकावरती 34 धावा. 6वं पर्व, पहिला दिवस आणि पहिली लढत कोतुळ प्रीमियर लीग आमदार चषकाचा थरार आजपासून आपल्या सर्वांच्या भेटीला आहे. पुढे सरसावलेत. कमी गतीने टाकलाय. व्हेरिएशन मिश्रण गोलंदाजीमध्ये बघायला मिळालं. सागर गोंदके या खेळाडूमध्ये देखील क्षमता, या खेळाडूकडे प्रतिभा आहे. एक अष्टपैलू खेळाडू. आज कॅप्टन म्हणून, संघनायक म्हणून जबाबदारी मोठी आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मनोज नानाची एक मोठी विकेट देखील मिळवून देतात. बाहेर जाणारा बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत आणि तिकडे कॉलिंगचा अभाव आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे देखील निगूड केलाय आणि धावा इथे मिळणार आहेत 4. क्षेत्ररक्षणातल्या त्रुटी त्या मात्र बघायला मिळाल्या. अभाव राहिला त्यामुळे झेल निसटला. तदनंतर बॉलला अडवण्याचा प्रयत्न 3 क्षेत्ररक्षकांनी केला, मात्र चेंडू एकच होता तरी सुद्धा बॉलला अडवू शकले नाही आणि बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळाल्या. ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त झालाय. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर 1 गडी बाद, 38 धावा धावफलकावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मित्रांनो बाकी आहे. तर पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 38 आतापर्यंत होताना पाहायला मिळाली. खरं तर डॉक्टर किरणजी लहामटे साहेबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं या स्पर्धेचं केलेलं एक सुंदर आयोजन. तुमच्याकडे वेळ देखील कमी आहे. निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला इनिंगचा खेळ पूर्ण करायचा आहे. ओव्हर नंबर 5 कडे आपण जातोय आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज अभिजित देशमुख आलेत आणि अभिजित देशमुख यांचं भव्य स्वागत करणारा सुहास खुळेचा एक क्वालिटी फटका. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. मिळालाय. खरं तर हे ट्रेडमार्क फटके आहेत सुहास खुळे यांचे. त्या क्षेत्रामध्ये चांगली फलंदाजी करताना सातत्यानं आपण त्यांना पाहिलंय आणि त्यांच्या विरुद्ध एक वेगळी रणनीती आखण्याचा प्रयत्न इथे राहिलेला आहे. विश्वजित ठाकूर क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस, बदलाव करताना दिसतात. गोलंदाजी करण्यासाठी पुढच्या एकदा अभिजित. लॉफ्ट केलाय, स्लॉट मध्ये पाठवून दिला प्रेक्षकांच्या लॉट मध्ये. बॉल बाउंड्री लाईन पार. लागोपाठचा दुसरा हवाई हल्ला, षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. बॉल आले बंद करा, लगेच चालू करा. बॉल गेले. यावेळेला फॉलोविंग स्वीप केला जातोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. महेश अर्थात विकी मुंडे बॉलवरती आलेत. रिटर्न चांगला आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणाऱ्या धावफलकावरती 51 धावा. 51 धावा झाल्यात आणि आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेबांनी 51व्या वर्षामध्ये पदार्पण देखील केलंय.
आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या स्पर्धेचं आयोजन रुद्रमाऊली अकोले या संघाचं पॅव्हिलियन आपल्याला दाखवलं जातं. आपल्या स्क्रीनवर आपण बघू शकता सर्व खेळाडू. गोलंदाज अभिजित गोलंदाजीसाठी पुढे टाकलेला बॉल ऑन साईडला खेळलाय जमिनीला समांतर. या मैदानाला घासत बॉल लॉंगॉनच्या दिशेने जातोय. सागर गोंदके बॉलवरती आले, चांगलं गॅदर केलं आणि चांगला रिटर्न. एकच धाव तिकडे मिळणार आहे. 100 मधून धावसंख्या पुढे जाणार आहे. धावफलकावरती आपण जाणार आहोत. एकूण धावसंख्या आतापर्यंत बनवली जाते 52 धावा. पुढे टाकलाय. याही वेळेस ऑन साईडला गोलंदाजाला आसमान दाखवलं जात आहे. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. अजून एक ब्रँडेड स्ट्रोक षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब. खूप सुंदर फटका आपल्याला बघायला मिळाला. खरं तर लोअर फुलटॉस बॉल होता. बॅटची कडा यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय आणि लॉंग स्टॉपच्या दिशेने नॉन स्टॉप बॉल निघून जाईल. जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. 4 धावा धावफलकावरती जोडल्या जाणार आहेत. ओव्हरचा खेळ इकडे समाप्त झाला. 5 ओव्हर संपल्यात आणि धावसंख्या झाली आहे 62 धावा. यानंतरच्या मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये आपण संपन्न करणार आहोत. दोन्ही टीम्स आपण सज्ज राहायचं. एका बाजूला रुद्र, एका बाजूला ऍडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदरा आणि त्यांच्या विरुद्ध अमलेश्वर क्रिकेट क्लब आंबोळ. या दोन्ही टीमला विनंती राहील आपण रेडी राहायचंय. आदरणीय भाऊसाहेबजी पोखरकर साहेबांच्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस केला जाईल. तो या ओव्हर नंतर केला जाणार आहे. 21 मिनिटांमध्ये 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 12:54 इनिंगला सुरुवात झाली होती. 1:15 झाली आहेत. ओव्हर नंबर 6 ती मात्र आता सुरुवात आहे. सागर गोंदके आलेत. मोठा फटका, बिग हिट खेळला जातोय. बॉल मिड विकेट सीमारेषा पलीकडे निघून जाईल आणि सागर गोंदकेचं भव्य स्वागत या ओव्हर मध्ये केलं जाईल. षटकार. डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार.  आणि ताकदीचा देखील वापर केलाय. बाहेर जाणारा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. चेंडूच्या गुणवत्तेवर फलंदाजी. याही वेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला पाठवून दिलाय. बॉल बाउंड्री लाईन पार जाईल आणि षटकारा पाठोपाठ एक सुंदर बहारदार चौकार. 3चा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. 4 धावा सचिन त्यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न. परंतु तिकडे आहेत क्षेत्ररक्षक, पकडतायत झेल फलंदाज सचिन खडके यांचा संपतोय खेळ. दुसरा धक्का, दुसरी विकेट. माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. रवी यांना तुम्ही बघणार आहात. ॲज आयडॉल आहेत.
यावेळी लाडवा बॅटने बॉलला खेळले. या मैदानावर रवीनं देखील प्रभावित केले प्रत्येक प्रेक्षकाला. मागच्या काही वर्षांपासून या स्पर्धेसोबत रवी देखील जोडले गेलेत. जुन्नर तालुक्यातील एक सुप्रख्यात खेळाडू ते देखील राहिलेत आणि हे मैदान त्यांनी देखील गाजवलंय. मला वाटतंय गतवर्षी मनोज जायभावे आणि रवी एकाच संघामध्ये होते. याही वर्षी हे दोन खेळाडू एकमेकांच्या सोबतच आहेत आणि आज दोघांनाही सिद्ध करण्याची संधी आहे. सुहास कुळे स्ट्रायकर एंडला, सागर गोंदके गोलंदाजी करण्यासाठी शेवटचं महत्वाचं षटक आहे. पुढे टाकलाय बॉल हवेत, फटका मिस टाइम. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत परंतु निर्मनुष्य क्षेत्रामध्ये बॉल पडणार आहे तोपर्यंत 2 धावा इकडे पूर्ण केल्या जात आहेत. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. फुलटॉस चेंडूवर मोठा फटका कधी कधी येताना आपल्याला पाहायला मिळत नाही कारण अनपेक्षित फुलटॉस जिथे फलंदाज रेडी नसतात, फलंदाज तयार नसतात आणि अगदी तोच चेंडू इथे बघायला मिळाला. फुलटॉस चेंडू वेगात आला, बॅट थोडीशी उशिरा येणारी, बॉल हवेत गेला, फटका थोडासा मिस टाइम नोमॅन्स एरियामध्ये पडला. 2 धावा मिळाल्या. स्लॉट मध्ये बॉल फेकून दिलाय ऑन साइडला, सीमारेषा पार. फटक्यात आहे वजन आणि सुहास खुळेला मिळतील धावा अर्धा डझन. षटकार किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. हॅलो. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना रुद्रमाऊली अकोले संघाने निर्धारित 6 षटकांमध्ये धावा बनवल्या. कव्हर ड्राईव्ह खेळलाय. शतरक्षक चेंडू पासून दूर आहे परंतु चांगले शतरक्षण त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. काही धावा निश्चितपणे वाचवल्यात. धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल आपल्याला 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बिनबाद 41 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो. अजून 41 बनवायचे आहेत. सद्यस्थितीला मॅच जर पाहिली तर मात्र दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे. संमिश्र क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. कधी गोलंदाजांचं वर्चस्व, कधी फलंदाजांचं वर्चस्व नक्कीच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 23 फेब्रुवारी आज खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या स्पर्धेला झालेली सुरुवात संपूर्ण अकोले तालुका आणि पंचक्रोशीतील टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचं लक्ष या क्रिकेटच्या स्पर्धेकडे लागून असेल. षटक क्रमांक टाकले जाईल. आता 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. आठ धावा या षटकामध्ये नक्कीच खर्च केल्या गेल्या. काय फलंदाजी करतोय विकी मुंडे मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडू खेळलाय. 31 वरती नाबाद मैदानाच्या आतमध्ये उभा आहे विकी मुंडे. शानदार परफॉर्मन्स त्या ठिकाणी देत असताना स्वतःला सिद्ध केल्यानंतर तुम्ही प्रसिद्ध होसाल. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला सागर गोंदके 6 चेंडू 7 वरती, विकी मुंडे 14 चेंडू 31 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना जो पाहायला मिळतोय. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल आणि विकी मुंडे आता स्ट्राईक एंड वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहिजे मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. उलट्या दिशेला फटका खेळलाय विकी मुंडेच्या बॅट मधून. एक शानदार खणखणीत चौकार. 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत
चौकार. 46 धावा धावफलकावरती, 16 चेंडू 36. या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रभर अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या बॅटने नक्कीच गाजवताना पाहायला मिळतो आहे विकी मुंडे. विशेष म्हणजे कोकणातील मानाची स्पर्धा रामेश्वर प्रतिष्ठान चषक सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील या खेळाडूंना जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या ठिकाणी मात्र घेतला होता. कोकण देखील गाजून आला विकी मुंडे. हुंडेकरी स्पोर्ट्स अहमदनगर या टीम मधून नेहमीच आपण त्याला लेदर बॉल क्रिकेट देखील खेळताना पाहिलंय. आज जबरदस्त परफॉर्मन्स देतोय. 16 चेंडू 36 वरती मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. आता सागर स्ट्राईक एंड वरती अगदी आपण पाहतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू फील्ड केला जाईल. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. स्कोर कार्ड वरती धावा 48 धावा धावफलकावरती. शेवटचे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांचं लक्ष अगदी आपण या ठिकाणी पाहतो आहे. 14 चेंडू 34 या मॅचचं समीकरण. यावेळेला अगदी आपण पाहतोय रिवाजचा एक शानदार धडाकेबाज अप्रतिम षटकार मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय विकी मुंडेच्या बॅट मधून. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. शेवटचे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांचं लक्ष. 54 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला अगदी आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला. शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. चेंडू जातोय सीमा पार. मिळतोय आणखीन एक खणखणीत चौकार. 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. 12 चेंडू 24 धावा या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळतंय. बिनबाद 58 धावा. 58 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये केली आहे. पार्टनरशिप ही गोष्ट खूप महत्वाची असते आणि तीच पार्टनरशिप खऱ्या अर्थानं उभी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. विकी मुंडे आणि या सागर गोंदके या दोन फलंदाजांनी 12 बॉल 24 प्रति चेंडू 2 धावांची गरज अगदी आपण पाहतोय. सध्या स्थितीला देखील मॅच दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे. जो चांगली कामगिरी करेल तो मात्र विजय पताका फडकवेल या पहिल्या मॅच मध्ये. सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष नक्कीच लागून आहे. 23 तारीख 23 फेब्रुवारी अगदी आपण पाहतोय. आज झालेली सुरुवात. येणाऱ्या 7 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज तयार. यावेळेला अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूमध्ये चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय घेतली जाते ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. क्रिकेटच्या दृष्टीने आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. कारण ती 2:30 बरोबर आज चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान हा सामना देखील नक्कीच जो आहे. त्यामुळे आजचा दिवस खूप महत्वाचा क्रिकेटच्या दृष्टीने. आणि आजच आमदार चषकाला मात्र झालेली सुरुवात. कोतुळ प्रीमियर लीगला झालेली सुरुवात अगदी आपण पाहतो आहे. 59 धावा धावफलकावरती. 11 चेंडू 23 या मॅचचं समीकरण. यावेळेला अगदी आपण पाहतोय हवेच्या लाटावरती स्वार होत चेंडू जाईल सीमा पार. षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. आणि याच बरोबर विकी मुंडे अर्धशतक पूर्ण करतो आहे. 19 चेंडू अर्धशतकी खेळी विकी मुंडे. जबरदस्त परफॉर्मन्स. काय खेळ साकारलाय. संघमालक सन्माननीय राम खोल्लम यांच्या वतीनं विकी मुंडे फटका खेळण्याचा प्रयत्न. रिवाजचा पुन्हा एकदा ट्राय केलाय. फेकी त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय जी केली गेली आहे. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. 66 धावांची भागीदारी. शेवटचे 8 चेंडू 16 धावांची गरज अगदी आपण पाहतोय. उन्हाचा कडाका वाढलाय परंतु तोच कडाका विकी मुंडेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतो आहे. स्पर्धेतील पहिलं शानदार अर्धशतक मात्र जे ठोकलंय. 21 चेंडू 53 वरती तो नाबाद खेळताना पाहायला मिळतोय.
यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतो आहे, चेंडू फीड केलाय, सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे. रवीचं त्या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम क्षेत्ररक्षण. फलंदाज स्पर्धा गाजवत असतात, गोलंदाज स्पर्धा गाजवत असतात, परंतु काही काही क्षेत्ररक्षक आहेत ते देखील आपल्या क्षेत्ररक्षणानं खऱ्या अर्थानं स्पर्धा गाजवत असतात. अगदी आपण पाहतोय रवीचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 7 बॉल 14 या मॅचचं समीकरण. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागं 2 धावांची गरज आहे. 7 बॉल 14 मॅचचं समीकरण. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू म्हणावा तसा फायदा घेता आला नाही त्या ठिकाणी सागर गोंद केला. षटकाची होईल समाप्ती. लास्ट 6 बॉल 14 रिक्वायर. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओहोर संपली. शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. अनेक हात राबलेले आहेत, अनेक जणांचे कष्ट आणि मेहनत नक्कीच ही क्रिकेटची स्पर्धा उभी करण्यासाठी आपण पाहतोय. मी खास उल्लेख करेन आमच्या योगेश शेठ देशमुख यांचा, कारण की मी संघर्ष त्यांचा पाहिलेला आहे. रात्री देखील 10:30 11:30 पर्यंत नक्की संपर्कात होते. आमचे इरफान भाई असतील, आमचे अय्याज भाई असतील, राजूभाऊ पवार असतील, सगळीच मंडळी, संपूर्ण कोतुळेश्वर स्पोर्ट क्लब असेल, खऱ्या अर्थानं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांचे कष्ट आणि मेहनत आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या कष्टातून साकारली गेली आहे ही मानाची आमदार चषक क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. खास मार्गदर्शन लाभताना आपल्याला पाहायला मिळतंय सन्माननीय आमच्या बबलू शेठ देशमुख यांचं. आणि एक सुंदर स्पर्धा तुमच्या समोर याही वर्षी मोठ्या धूमधडाक्यात संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना जो पाहायला मिळेल रवी बर्डे. लास्ट ओव्हर टू गो. शेवटचं षटक. 14 धावांची गरज. पहिला चेंडू सन्मान दिलाय अगदी आपण पाहतो आहे. बुंद्यात टाकलेला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅट उचलण्यासाठी कोणतीही संधी दिली नाही आणि या चेंडूला सन्मान देण्यासाठीच भाग पाडलं त्या ठिकाणी या रवी बर्डे यांनी. 5 चेंडू 14 धावांची गरज. अगर आप सोचते आप कर सकते तो आप कर सकते, अगर आप सोचते आप नहीं कर सकते तो आप नहीं कर सकते. 5 चेंडू 14. यावेळेला ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. मॅच इज ऑन. मित्रांनो, सामना संपलेला नाहीये. सामना दोन्ही टीमच्या हातात आहे सद्यस्थितीला. 4 बॉल 8 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. जिद्द, संघर्ष, चिकाटी क्षणाक्षणाला दोन्ही खेळाडूंकडे अगदी आपण पाहतोय. दोन्ही टीम मधल्या खेळाडूंकडे आपल्याला पाहायला मिळते. जिंकायचं एक चॅम्पियन बनण्याचं स्वप्न प्रत्येकानं नक्कीच पाहिलं असेल. यावेळेला अक्रॉस द बॅट, आडव्या बॅटने हा फटका खेळला अगदी आपण पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी पलायन आणि ही दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली गेली. धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत येते या 76 वरती. शेवटचे 3 चेंडू 6 धावांची गरज अगदी आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागं 2 धावांची गरज आहे. 3 चेंडू 6 आणि टायसाठी काय इरफान भाई, सामना टाय झाला तर काय असणार आहे? सुपर ओव्हर. त्या ठिकाणी मात्र सामना टाय झाल्यानंतर नियम जो असणार आहे नो बॉल, नो बॉल अगदी आपण पाहतोय. पवार उपहारगृह प्रोप्रायटर माननीय दत्ताशेठ पवार यांच्याकडून नो बॉलची एक रन. 77 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 5.3 षटकाचा खेळ संपलाय. 3 चेंडू 5 धावांची गरज. सामना टाय झाला तर सुपर ओव्हरचा नियम आहे. 3 चेंडू 5 धावांची गरज. विकी मुंडे 25 चेंडू 61 वरती.
सागर गोंदके 11 चेंडू 12 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना जो पाहायला मिळतोय, तर रवी बर्डे या ठिकाणी अगदी आपण पाहतोय अंतिम षटक टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड असेल, खराब असेल, स्क्वेअर असेल, अवांतर 1 धाव स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. फ्रीट कंटिन्यू असेल. फ्रीटचा फायदा कशा प्रकारे उठवला जातोय ते पाहायचं आहे. फ्रीटचा चेंडू अगदी आपण पाहतोय, झेल झालाय परंतु फलंदाज सुरक्षित असेल. धावबादची संधी आणि या वेळेला यष्ट्या उडवल्या जातील. धावबादची शिकार, विकेटचं होईल पतन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळेल, शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 2 आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज अगदी आपण पाहतोय. फ्रीडच्या चेंडूवरती फक्त 3 प्रकारे फलंदाज बाद होऊ शकतो. त्यामधला एक प्रकार आहे धावबाद. अगदी आपण पाहतोय धावबादची शिकार फलंदाज होताना नक्कीच जो पाहायला मिळाला. तर आणखी 2 कोणते ते देखील मी तुम्हाला सांगतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी अडथळा तयार केला तर पंच फलंदाजाला बाद देऊ शकता फ्रीट वरती. आणि टॉईस द बॉल चेंडू 2 वेळेला मारला तर त्या ठिकाणी मात्र पंच फ्रीटच्या चेंडूवरती फलंदाजाला बाद देऊ शकतात. अगदी आपण पाहतो आहे धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतो आहे 79 धावा. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, गगनाला गवसणी घालणारा परंतु सीमा रेषेच्या लगत टिपलाय खेळ, संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं होईल पतन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. थँक्यू. विकेट कुणाची घेतली आहे? विश्वजीत ठाकूर. अगदी आपण पाहतोय मिस्टर JPL निराशजनक स्थितीमध्ये परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. अगदी आपण पाहतो आहे सामन्याचं समीकरण आता 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. काय घडणार आहे? पहिलीच मॅच रंगली आहे. पहिला सामना रंगताना जो पाहायला मिळतो आहे 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. सगळ्या क्रिकेट रसिकांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये लागून आहेत. 1 चेंडू 3 धावा. काल काटवेडा या ठिकाणी होतो संतोष भालेराव सर, मी स्वतः पहिले 2ही सामने त्या ठिकाणी अगदी सुपर ओव्हर नक्कीच झाले होते. आज या टुर्नामेंटला झालेली सुरुवात पहिला सामना आहे, 1 बॉल 3 वरती सामना आलाय. सुपर ओव्हर होणार का? अगदी आपण पाहतोय मॅच रंगली आहे. सामना रंगताना नक्कीच जो पाहायला मिळतो आहे दोन्ही संघ समान ताकदीचे आणि त्यांच्यातील झुंज अगदी आपण पाहतोय. रुद्र माऊली अकोले सर्वप्रथम फलंदाजी केली तर समता प्रतिष्ठान बाजारपेठ कोतुळ ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. शेवटचा 1 चेंडू 3 धावांची गरज. टाळ्यांच्या गजरात या चेंडूचं स्वागत करूया आपण. लाईट बॉल टू गो. वाईड बॉल, वाईड बॉल. 1 चेंडू 2 धावा. वाईड बॉल. JK ग्लास अँड डोअर्स प्रोप्रायटर माननीय जिशान काझी यांच्याकडून वाईड बॉलची अकरान. वाईट बॉल. अगदी आपण पाहतोय समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतंय. शेवटचा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. मित्रांनो, हा सामना आवडला असेल तर पहिल्या सामन्यासाठी जोरदार टाळ्या. 1 चेंडू 2 धावा. पहिलीच मॅच रंगली आहे. कोतुळ प्रीमियर लीग आमदार चषकामधील पहिलीच मॅच रोमार्चक आणि रंगतदार आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. स्ट्राइक एंड वरची अगदी आपण पाहतोय
श्याम त्रिंबके फार मोठा अनुभव आहे पाठीमाग. ऑनसाइडच्या दिशेला चेंडूला खेळून काढले, सिंगल तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी पलायन आणि याच बरोबर यष्ट्या उडवल्यात. सामना टाय, सामना बरोबरीत आणि पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल सुपर ओव्हर. सुपर ओव्हर आपल्याला जी पाहायला मिळेल. काय जबरदस्त मॅच रंगली आहे. अगदी आपण पाहतो आहे. चला, क्षेत्ररक्षण करणारी टीम क्षेत्ररक्षण करेल, फलंदाजी करणारी टीम फलंदाजी करेल आणि ताबडतोब आता मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नावं देण्याची काही गरज नाहीये. 2 बॅट्समन त्या ठिकाणी ताबडतोब मैदानाचा ताबा घेतील. सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त खेळ रंगताना पाहायला मिळाला. पहिलीच मॅच समता प्रतिष्ठान बाजारपेठ कोतुळ आणि रुद्र माऊली अकोले या दोन्ही टीम मध्ये रंगताना आपल्याला जी पाहायला मिळाली. बॉल द्या. जुने चेंडू आहेत का? चला जुन्या चेंडूवरती बॅट्समन. चला बॅट्समन. सुपर ओव्हर. 6 चेंडूंचा खेळ. पाहायचंय की ही पहिली मॅच कोण जिंकणार आहे. सुरुवात शानदार, सुरुवात दमदार. कोथरूड प्रीमियर लीगची आमदार चषक 2025 ची अगदी आपण पाहतो आहे. पहिलीच मॅच सुपर ओव्हर क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळते. यावरून या क्रिकेटच्या स्पर्धेचा अंदाज तुम्हाला आला असेल. भविष्यातील मॅचेस कशा होतील. सुपर ओव्हर आणि या अगदी आपण पाहतोय. पाहायचंय की आता कोणते 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतील. चला बॅट्समन. आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय. विश्वजीत ठाकूर आणि विकी मुंडे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतो आहे. महाराष्ट्रातील दिग्गज आयकॉन मधला एक आयकॉन विश्वजीत ठाकूर, मिस्टर JPL म्हणून नक्कीच ओळख. JPLच्या एका पर्वामध्ये UK टायगर या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळाला होता आणि सगळीची सगळी पारितोषिक आपल्या नावावरती केली होती. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज ही सगळी पारितोषिक विश्वजीत ठाकूर यांनी आपल्या नावावरती केली आणि तेव्हापासून महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मिस्टर JPL म्हणून विश्वजीत ठाकूरची ओळख. अगदी आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला विकी मुंडे मैदानाच्या आतमध्ये उतरताना जो पाहायला मिळतोय. तर सुपर ओव्हरचं षटक पाहायचंय की कोणता गोलंदाज हातामध्ये त्या ठिकाणी घेणार आहे. 7S लाईव्ह टीमचं देखील अतिशय सुरेख कामकाज अगदी आपण पाहतोय. HD क्वालिटीमध्ये लाईव्ह प्रेक्षेपण जगभरात या क्रिकेटच्या स्पर्धेचं चालू आहे. माननीय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेला हा आमदार चषक कोतुळ प्रीमियर लीग या क्रिकेटच्या स्पर्धेचा तुम्ही आनंद नक्कीच घेतायत. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला भिरकावून दिलाय चौकारासाठी 4 रन. चौकार येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय 4 धाबा स्कोर कार्ड वरती ऍड होतील. या सुपर ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवरती एक शानदार चौकार मैदानाच्या आतमध्ये जो खेळला गेलाय. विकी मुंडे स्ट्राइक एंड वरती खेळताना जो पाहायला मिळतो आहे. मुख्य मॅच मध्ये देखील ठोकलेलं अर्धशतक, त्यामुळे त्याला स्ट्राइक वरती नक्की ठेवलेत. अगदी आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी दुसरा चेंडू चांगला प्रस्तुत केलाय. कोणत्या प्रकारची धाव या चेंडूवरती येताना
आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. 4 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. पहिला चेंडू चौकार. वा वा वा. काय आमच्या इरफान भाई आणि अय्याज भाईंना प्रश्न पडला होता ती कागद बाहेर कशी जाणार आणि या कागद बाहेर चाललेले आहेत. सुपर ओव्हर. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय यावेळेला अगदी आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला चेंडू जाताना जो पाहायला मिळेल. सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल आणि या स्कोर कार्ड या सिंगल बरोबर जाऊन पोहोचेल 5 वरती. सुपर ओव्हरचं महत्वपूर्ण षटक मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. 5 धावा धावफलकावरती. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 3 चेंडूचा खेळ शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल. विश्वजित ठाकूर मला वाटतं पहिल्यांदाच कोथरूड परिसरामध्ये हा खेळाडू आपण खेळताना पाहतोय. परतताना पाहायला मिळेल पॅव्हिलियन मध्ये विश्वजित. खिलाडी ऋतू नक्कीच पाहायला मिळते. स्वतः त्या ठिकाणी मात्र मैदान सोडले विश्वजित यांनी. अगदी आखाती देशांमध्ये जाऊन देखील विश्वजित ठाकूर हे नाव आपल्याला गजबजताना पाहायला मिळालं. पहा पंचांनी बाद ठरवलं नाही तरी देखील जागा सोडली आहे आणि परतताना पाहायला मिळतोय. खिलाडी वृत्तीचं नक्कीच दर्शन आपल्याला त्या ठिकाणी घडताना पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत पाहायला मिळतात त्या 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर गोंदके अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. मनोजचं हे षटक प्रगती पथावरती चालू आहे. सुपर ओव्हरचे 4 चेंडू टाकून झालेत. 2 चेंडू शेष. पहा पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा हा चेंडू ऑन साइडच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. आता शेवटचा चेंडू असेल आणि या चेंडूवरती मात्र कडा प्रहार करण्याचा प्रयत्न असेल. आतापर्यंत चेंडू टाकले गेलेत ते 5 धावा स्कोर कार्डवरती 6 येताना ज्या पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू सुपर ओव्हरचा नक्की जो असेल. सुपर ओव्हर सुपर डुपर हिट क्रिकेटची स्पर्धा आणि या वेळेला अगदी आपण पाहतो आहे चेंडू थोडासा खाली राहताना आपल्याला पाहायला मिळाला. जोरदार अपील केली त्या ठिकाणी. पंचांकडे अगदी आपण पाहतोय. बेल्स मात्र जागेवरतीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अपील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि एक निर्धाव चेंडू त्या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळेल. अर्थात सुपर ओव्हरचं हे षटक संपलंय. बनवल्या गेल्या धावा आपण पाहतोय 6 धावा. तर जिंकण्यासाठी 7 धावांचं लक्ष्य असेल. 7 रन इज रिक्वायर्ड. 7 धावा हे जिंकण्यासाठी आवश्यक. समता प्रतिष्ठान बाजारपेठ कोथरूड टीमनं सर्वप्रथम अगदी आपण पाहतोय सुपर ओव्हर नक्कीच ते खेळले आणि 7 धावांची आता गरज अगदी आपण पाहतोय. समता प्रतिष्ठान कोथरूड टीम जर पाहिली तर सन्माननीय योगेश शेठ देशमुख, सन्माननीय गणेश शेठ घाटकर यांच्या मालकीची टीम आहे. रुद्र माऊली अकोले टीम जर पाहिली तर सन्माननीय अनुप पारासूर आणि सन्माननीय सुजित नवले यांच्या मालकीची टीम आहे आणि या 2 टीमच्या दरम्यान चालू असलेला हा मुकाबला आपण पाहतो आहे. शुरांचा हा संघ आला. सिंह गर्जना घुमली गगनी. शुरांचा हा संघ आला.
उठणार वादळ, कारण रुद्र माऊली अकोले हा संघ खेळायला आला. कोथरूड प्रीमियर लीग अर्थात आमदार चषक 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय अनुप पारासूर, माननीय सुजित नवले, रुद्र माऊली अकोले. पोहोचलेल्या त्यामध्ये अगदी आपण पाहतोय सुहास कुळे आणि मनोज जायभावे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. स्ट्राईक एंडवरती अगदी आपण पाहतोय मनोज जायभावे, तर विश्वजित ठाकूर मिस्टर JPL गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. आडव्या बॅटनं नक्कीच अगदी आपण पाहतोय विरोधी दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी या सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल आणि या एका धावेच्या साह्यानं खातं जे खोललं जात आहे आता जिंकण्यासाठी या गरज असेल 6 धावांची. 5 चेंडू 6. सुपर ओव्हर टाय झाली तर पुन्हा सुपर ओव्हर. सुपर ओव्हरचे नियम नक्कीच जे बदललेले आहेत. पूर्वी या सुपर ओव्हर टाय झाली की बाउंड्रीज काउंट केल्या जायच्या, परंतु आता नियम बदललेले आहेत. सुपर ओव्हर टाय झाली की पुन्हा सुपर ओव्हर. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल विश्वजित ठाकूर. अनेक जण लाईव्ह बरोबर जोडले गेले असतील, त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. पहा यावेळेला एक्सप्रेस बॉल, तेज तर्रार चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतो आहे. हेतुपूर्वक जाणीवपूर्वक शरीरापासून चेंडू दूर ठेवला जातो आहे. हुशार चाणक्य गोलंदाज आहे विश्वजित ठाकूर. अगदी आपण पाहतो आहे धावफलकावरती धावा जर पाहिले तर मात्र 1 धाव धावफलकावरती आहे. 4 चेंडू 6 धावा या मॅचचं समीकरण. या वेळेला अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला चुकी झाली आणि चुकीला माफी नाही. चौकार, 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. तीन चेंडू 2. आता या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे.
यावेळेला सन्मान दिला या चेंडूला आणि सिंगल घेतली जाते. एक चांगलं क्रिकेट खेळलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यांची गरज नाहीये, फलंदाजांना याची कल्पना आहे. अगदी आपण पाहतोय. यानंतरच्या दोन्ही संघांना विनंती आहे आपण रेडी राहायचंय. यानंतरच्या मॅचमध्ये भंडारदरा संघाने टॉस जिंकलेला आहे. त्या संघाने रेडी राहायचं आणि त्यांच्या विरुद्ध आंबोळ या दोन्ही संघांना विनंती राहील या मॅच नंतर आपण लगेचच त्या मॅचकडे जाणार आहोत. कुठलाही वेळ न घेता आपण मॅच लगेच सुरू करणार आहोत. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. विश्वजित ठाकूर अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज. 2 चेंडू एका धावेची गरज. हा चेंडू डॉट गेल्यानंतर निर्धाव गेल्यानंतर रोमहर्षकता तयार होईल या मॅच मध्ये. परंतु कव्हर ड्राईव्ह खेळलाय आणि याच बरोबर विजय प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळते रुद्र माऊली अकोले. सन्माननीय अनुप पारासूर व सुजित नवले यांच्या मालकीची रुद्र माऊली अकोले विजय मिळवताना पाहायला मिळते. सिंहगर्जना घुमली गगनी शुरांचा हा संघ आला. सिंहगर्जना घुमली गगनी शुरांचा हा संघ.